कोट्यावधींच्या हप्तेबाजीमुळे फेरीवाल्यांवर कारवाई शून्य, आमदार संजय केळकर यांचा आरोप. शहरातील अनेक गृहसंकुले अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्यानं या फेरीवाल्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवासी उपस्थित होते. लोकउपवन गृहसंकुलातील सुमारे 500 रहिवाशांनी 96 फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिलं. गृहसंकुलांच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गरडा घातल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं मुश्किल झाल्याचं रहिवाशांनी निदर्शनास आणून दिलं. दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील 5 सोसायट्यांसाठी असलेला खाजगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी ग्रस्त झालाय. याबाबत माध्यमांशी बोलताना केळकर यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाबत व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्यानं इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नसल्याचं सांगितलं. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. तसंच रेल्वेच्या विकास कामांसाठी रेल्वेलगतची बांधळ चाल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे 50 कुटुंब बाधित होणार आहेत. या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी पुढील आठवड्यात महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन ठोस नियोजन करण्यात येणार असल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमात मुफतलाल कंपनीचे कामगारही उपस्थित होते. नागरिक आले होते. त्याच्यातले एक 2-3 महत्त्वाचे विषय की जे सातत्याने अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेडसावत असतात. त्याच्यातला महत्त्वाचा माझ्याकडे 500 लोकांच्या सहीने या ठिकाणी लोकउपवन म्हणून सोसायटी आहे. फार मोठी सोसायटी आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर सोसायटी आहे. यांनी निवेदन दिलं आहे की आता आम्हाला गेटच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. एवढं त्या ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाले बसतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्यासमोरच माझी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ठोकून सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं जमत नसेल तर मग आमची टीम घेऊन आम्हाला उतरायला लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना हटवायला लागेल. कारण की सामान्य नागरिकांची सुरक्षा, सुविधा ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी याच्यामध्ये अनेक माफिया आहेत, अनेक हप्तेबाजी आहे. करोडो रुपयाची हप्तेबाजी या ठिकाणी या माध्यमातून चालते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत केली गावदेवी भाजी मंडईची पाहणी. गावदेवी भाजी मंडई येथे गुरुवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आज महापौर शर्मिला पिंपळकर यांनी भाजी मंडईत पाहणी केली. गावदेवी भाजी मंडई येथे लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात लागल्यानं नुकसानही बरंच झाले. या ठिकाणच्या गाळेधारकांना 1 जून पर्यंत पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलं होतं. परंतु आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कामाचा आवाका हा मोठ्या प्रमाणात असून काम हे तांत्रिकदृष्ट्या करण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काही कालावधी लागेल आणि सुस्थितीतील गाळे येथील गाळेधारकांना देण्यात येईल असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गावदेवी भाजी मंडईची अंतर्गत पाहणी केली. तसंच पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची देखील पाहणी केली. हे कार्यालय सुस्थितीत करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीत सर्व डेब्रिज काढण्याचं आणि सर्व स्थापत्य संलग्न काम सुरू आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेनं साफसफाईचा आणि इतर संलग्न काम करत असून सर्व गाळे सुस्थितीत करण्यासाठी आणखीन काही दिवस लागणार असल्याचं महापौरांनी येथे उपस्थित असलेल्या भाजी विक्रेत्यांशी संवाद साधताना नमूद केलं. गावदेवी भाजी मंडई येथील कामकाज सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नगरसेवकांनी कामकाजाबाबत मार्गदर्शन करावं असंही महापौरांनी नमूद केलं. या दुर्घटनेत आग विझवताना मृत्युमुखी झालेले अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी शिंदे आणि आई जयश्री शिंदे यांना महापालिकेच्या सेवेत माध्यमातून देण्यात आलेल्या 10 लाखांच्या अर्थसहाय्याचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. तसंच सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांच्या पत्नी पद्मा गाडेकर यांना सोमवारी महापालिकेत धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. या घटनेत अग्निशमन विभागाचे 3 जवान जखमी झाले. समीर जाधव, सुजित पष्टे आणि प्रशांत मुल्ला या तिघांच्याही घरी जाऊन महापौरांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना 1 लाख रुपयांचा आर्थिक सहाय्यता धनादेश सुपूर्द केला. माननीय महापौर यांच्या समवेत सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावदेवी या ठिकाणी झालेली अतिशय दुःखद अशी दुर्घटनेच्या बाबत निश्चितच प्रकारे ठाणे शहरातल्या सर्वच नागरिकांना, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सुद्धा अतीव दुःख झालं आणि त्या अनुषंगाने यामध्ये झालेले 2 मृत्युमुखी आणि 3 जखमी यांना निश्चित प्रकारे महापालिकेच्या वतीने एक तात्काळमधून मृत्युमुखींना 10 लाख रुपये आणि जखमींना 3 लाख रुपये देण्याचं त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने आज प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी महापौरांच्या समवेत सर्वांना तो धनादेश अदा केला. त्याचबरोबर गावदेवी या ठिकाणी असणाऱ्या बांधकामासंबंधी 1 जून पूर्वी त्या ठिकाणचं बांधकाम पूर्ण करून पूर्वतः त्या ठिकाणी मार्केट चालू करण्यासंबंधी भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी निश्चित प्रकारे त्या कामाचं स्वरूप जर पाहता 1 जूनला ते शक्य नाही आणि अजून 10-15 दिवस लागतील आणि त्या ठिकाणचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये भविष्यात अशी घटना घडू नये त्या अनुषंगाने करण्याची भूमिका घेतली. त्या दृष्टिकोनातून येत्या शुक्रवारी 3 वाजता संबंधित अधिकारी आणि त्या विभागाच्या कामासंबंधित त्या विभागातले लोकप्रतिनिधी यांच्या समवेत एक बैठक घेऊन एक चांगल्या प्रकारचं तीच इमारत त्या ठिकाणी सुस्थितीत निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा दौरा हा होता. पाहणी केली पण जसं तुम्ही उल्लेख केला 1 जून पर्यंत ते शक्य नाही होते तर किती दिवसांचा कालावधी असून साधारण एक 10-15 दिवसाचा कालावधी लागेल का त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये या अनुषंगाने प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे. त्यामध्ये फायरचा विषय असेल, स्ट्रक्चर ऑडिटचा विषय असेल, या सर्व बाबीचा त्यामध्ये अंतर्भाव असल्यामुळं या सर्व बाबीचा अंतर्भाव ठेवून एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आम्ही इमारत तयार करून देणार आहोत. अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी या गंभीर आजाराच्या तपासणी आणि उपचारासाठी
ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बालनेत्र विभागात गेल्या वर्षभरात रुग्णालयात तब्बल 1000 बालकांची आरोपी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 10 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. आरोपी हा आजार प्रामुख्यानं अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनेत्र चिकित्सा विभागात कार्यरत असून या ठिकाणी बालकांची नियमित डोळ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबावडेकर यांनी दिली आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार NICU आणि SNCU मध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक रेटिनल कॅमेराच्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत. या उपक्रमांमुळे अनेक बालकांची दृष्टी वाचवण्यास मदत झाली असून पालकांमध्येही जागरूकता वाढली आहे. यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबावडेकर, डॉक्टर राहुल गुरव, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जठार, नीलम निकाळजे, कीर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत. ॲक्च्युली जे प्रीटम लहान बाळं जे जन्माला येतात, त्याचं वजन कमी असतं, वय कमी असतं, त्यांना काचेच्या पेटीमध्ये ठेवतो किंवा आजारी असलेल्या बाळाला ऑक्सिजन आपण देतो. तर हे बाळं ट्रीटमेंटच्या मध्ये असताना किंवा कमी दिवसाचे झालेले असताना, कमी वजनात झालेले असताना यांच्या डोळ्यामध्ये पुढे बऱ्याच मुलांना डोळ्याचा आंधळापणा येतो आणि तो अवॉइड करण्यासाठी एक आजार आहे आपल्याकडे की तो रेटिना ऑफ प्रेमॅच्युरिटी म्हणून असते, रेटिनोपॅथी ऑफ प्रेमॅच्युरिटी. त्यासाठी स्क्रीनिंग करावं लागतं, त्याला स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो, डोळ्याचा डॉक्टर, त्याला कॅमेरा आणि कॉम्प्युटर वगैरे लागतात. ती फॅसिलिटी आपण इंडोर सिव्हिलला चालू केलेली आहे. आमचे डॉक्टर्स इथले आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन आहेत, डॉक्टर आंबाडेकर मॅडम, त्या स्वतः बघतात. त्या आतापर्यंत आम्ही 1000 मुलांना इथे स्क्रीन केली. सुरुवातीला आम्ही बाहेरनं आउटसोर्स करून डॉक्टर बोलत होतो, पण यांनी ट्रेनिंग घेतली, यांना कॅमेरा अवेलेबल करून दिल्यामुळे त्या तिथे स्क्रीनिंग करतात. आतापर्यंत 1000 मुलांना आम्ही याचं स्क्रीनिंग केलं आहे आणि सक्सेसिव्ह काही जे कमीत कमी 10 मुलांना तरी आम्ही पुढे त्यांना आंधळापणा येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करून त्या मुलांना आम्ही बरे केलेलं आहे. या मुलांचा रेग्युलर फॉलोअप आशा वर्कर, अंगणवाडीतर्फे, CH1कडनं, PSCच्याकडनं किंवा RHS यांना फॉलोअप करतो आम्ही. यांना रेग्युलर चेकअप करतो आणि यांचे डोळे तंदुरुस्त असतील याची काळजी घेतो. ही फॅसिलिटी आपण इथे अवेलेबल केलेली आहे. दिवसेंदिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करता येईल ते करण्याचा आमचा धडपड आहे आणि त्या दृष्टीनेच लोकांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा. SNCU किंवा NICU जो खूप महागडा, खूप खर्चिक बाब आहे, ते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, बाकी आपल्या पेरिफेरीला पण आहे. प्रायव्हेट रुग्णालयात हा खर्च परवडत नाही, पण आपण ते इथे एकदम जी काही बेड मान्यता त्यापेक्षा जास्त पदवी इथे ॲडमिट असतात आणि त्यांना आपण इथं ट्रीटमेंट करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट करतो. माझी सगळ्यांना विनंती राहील की हे आरोपीचे बेबीज असतील तर आपल्याकडे बेबी त्यांना आम्ही स्क्रीन करतोच, पण जे काही ज्यांना काही अडचण असते त्यांना ट्रीटमेंटसाठीचा जो बाहेर खर्च करू शकत नाही किंवा काय, जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन सिव्हिलचा फायदा घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. सब मिलके आज ठाणेकर जेनझींनी दाखवला आक्रोश, बेरोजगारी विरोधात कॉक्रोच आंदोलन. ठाणे शहरात जेनझींनी रस्त्यावर उतरून आपल्या मनातील खदखद गाणी, मेलोडी वाटप आणि घोषणांमधून दाखवून दिली. ठाण्यातील तरुणांनी पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी विरोधात एकत्र येत कॉक्रोच आंदोलन केलं.
या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेशभूषा केलेल्या तरुण तरुणींनी मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. तर या आंदोलकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदमही रस्त्यावर उतरले. काल दुपारी ठाण्यातील तरुणांनी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखं आंदोलन केलं. रॅप सॉन्ग, मोदी मेलोनी, फ्लॅशमॉब आदींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध केला. या आंदोलनात पेपर लीक की ये सरकार नहीं चाहिए अब की बार यांसारख्या अनेक घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. तसंच कॉकरोच पार्टीच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरुणांनी फ्लॅशमॉब केलं. विशेष म्हणजे मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेत आलेल्या तरुणांनी चक्क मोदी मेलोनींचा अभिनय करत उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. शिवाय मोदींनी मेलोडीचं नव्हे तर बेरोजगारीचं प्रमोशन करावं असं आवाहन केलं. या आंदोलनात जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, अभिजित पवार देखील सहभागी झाले होते. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ संबोधलं होतं. त्यातूनही कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर जन्माला आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही. ज्यांना शिक्षण मिळतं त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच तरुण वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यग्रस्त तरुणांना कॉकरोच म्हणणं संयुक्तिक नाही. भारत आज जगातील सर्वाधिक युवा शक्ती आहे. या युवा शक्तीचा उद्रेक होईल असंच हे भाष्य आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परराष्ट्र धोरण पुरतं फसलं आहे. अशा स्थितीत कॉकरोच हा तरुणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. आज कॉकरोच जनता पार्टीचे 25 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. यावरून तरुणांच्या मनातील राग दिसून येत आहे. तर मनोज प्रधान यांनी कॉकरोच जनता पार्टी ही सरकार विरोधातील भावना असून हे आंदोलन करणारे तरुण आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती. आम्ही त्यांच्या बोलण्यावरूनच या आंदोलनात सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हे आंदोलक सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या भावना या आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढत आहेत. त्यामुळे त्यांचं अकाउंट हॅक कराल, परंतु डोक्यातील रोष कसा लॉक कराल असा सवालही केलाय. तर अभिजित पवार यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जातो. बलात्कार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना गुन्ह्यात अडकवलं जातं. आज तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आम्हा तरुणांना झुरळ म्हटलं जातं. उद्या हे कॉकरोच काय करू शकतात त्याची आज झलक दाखवल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणाईचा जो राग आहे तो उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी कॉकरोच असा उल्लेख तरुणांचा केला होता. तरुणांचा कुठेतरी बघा, एक मी तुम्हाला सांगतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉकरोच येथे, हे त्याने का म्हटलंय माहित नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉकरोच म्हणतं काय. आणि कॉकरोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉकरोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहित नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत. 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते ते 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलन, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल?